जिल्ह्यासह धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीपात्रात नैसर्गिक पाण्याची आवक होतीये। या नदीचे पाणी पुढे जाऊन शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी संगम घाटावरून राजापूर बंधाऱ्यात अडवलं जात आहे। यामुळे राजापूर बंधाऱ्यातील पाणी पातळीत रविवारपासून संथ गतीने वाढ होऊ लागली आहे। परिणामी याचे बॅकवॉटर कृष्णा काठावरील राजापूर, बस्तवाड, आलास, बुबनाळ, नृसिंहवाडी, औरवाड, गौरवाड, कवटेगुलंद, शेडशाळ, गणेशवाडीपर्यंत पसरत आहे। दरम्यान शिरोळ तालुक्यात पाऊस नसला तरी राजापूर बंधाऱ्यामुळे कृष्णा पंचगंगा नदीचे पाणी अडवण्यात येत असल्यामुळे कृष्णेच्या पाणी पातळीला गणेशवाडीपर्यंत फुगवटा आलाय। कृष्णेची पाणी पातळी वाढू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण दिसून येते। पाऊस नसला तरी किमान कृषी पंपाद्वारे शेतीला वेळेवर पाणी पुरवठा करता येईल। काही दिवसापूर्वीच येथील कृष्णा व पंचगंगा नदीची पाणी पातळी खूपच खालावली होती। यामुळे शेतीला करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यावर उपसाबंदी लागू करण्यात आली होती, तर पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला होता। मात्र गेले 2-3 दिवस कोल्हापूर जिल्ह्यासह राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात काही प्रमाणात पाऊस सुरू झालाय। या पावसामुळे पंचगंगा नदीपात्रात नैसर्गिक पाण्याची वाढ होऊ लागली आहे। शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्याजवळ शनिवारी सकाळी 8 वाजता पाणी पातळी 8 फूट होती, ते मंगळवारी सायंकाळी 5 वाजता 10 फूट 9 इंच झाली आहे। यावरून या 3 दिवसात सुमारे 2.25 फुटानं पाणी पातळी वाढली आहे। याचा फुगवटा गणेशवाडीपर्यंत होत असल्यामुळे कृष्णा काठावरील गौरवाडसह औरवाड, आलास, बुबनाळ, कवठेगुलंद, शेडशाळ, गणेशवाडी, नृसिंहवाडी या गावात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचाही प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे। मराठी न्यूजसाठी गौरवाडहून अनिल जासूद।